हॅलो गाईज. तर आजच्या कवितेसाठी रेडी आहात का? तर हा वन पीस बघून ना मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे. जसं की हा जो वन पीस आहे तो माझ्या लाडक्या दिदीचा आहे. तर तिने फार कमी घातलाय हा, पण तिला तो असं म्हणजे आपण एखादा जीव अडकतो ना एखाद्या गोष्टीत, तसं झालं होतं. तर ती म्हणाली कोणाला इतर कोणाला तरी देण्यापेक्षा मी माझ्या लाडक्या छोटीला देते. तर तिने मला हा दिला आणि मला परफेक्ट आला सुद्धा. सो मी तिला मागे फोटोज क्लिक करून पाठवला होता तो. सो तिला पण फार छान वाटलं की मी तो घातला. सो आता खास तुमच्यासाठी हा घातलेला आहे मी. आणि त्यासोबतच आजची जी कविता आहे ती माझ्या लाडक्या दीदीसाठी आहे. ठीक आहे, तर तुम्ही रेडी आहात? चला तर मग ऐकूयात आपली कविता. गोड मनाची आणि हळव्या भावनांची अशी माझी सर्वात लाडकी प्रेमळ दिदी. काळजी तिला माझी इतकी जणू आईच दुसरी ती. वागणं बोलणं गोड असलं तरी प्रसंगी तटस्थ ती. तिच्या सहवासात शिकले मी जीवनाचे विविध पैलू. आता तिच्याही आयुष्यात येणार एक गोंडस पिल्लू. विसरू नकोस तेव्हा तुझ्या ह्याही एका छोट्या बाळाला. लहानच असेन मी नेहमी, मग देशील ना प्रेम तुझ्या या छोटीला. नाती जपायला अन जोडायला शिकले तिच्याकडून. एकही दिवस जात नाही तिची आठवण आल्या वाचून. अशा माझ्या सर्वात लाडक्या व्यक्तीला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. तर ही जी कविता आहे ती मी दीदीसाठी खास केली होती. तिचा वाढदिवस असतो 9 फेब्रुवारीला. सो तिच्यासाठी ही खास कविता केली होती आणि तिच्या आयुष्यात एक गोंडस पिल्लू ऑलरेडी आलेला आहे. ही कविता तुमच्याशी लेट शेअर करते बिकॉज यूट्यूबची कन्सेप्ट मला थोडी जरा उशिरा कळलेली आहे. उशिरा इन द सेन्स मी उशिरा स्टार्ट केलेला आहे. सो तुम्हाला कशी वाटली कविता हे नक्की कळवा. आणि माझ्या लाडक्या दीदीला तर तुम्ही भेटलाच असाल. माझ्या पर्सनल यूट्यूब जे चॅनल आहे दुसरं, त्याच्यावर मी दीदीसोबत खूप खूप असे छान छान फोटो काढलेले आहेत आणि ते शेअर सुद्धा केलेले आहेत. तर तुम्ही नक्की विजिट करा त्या यूट्यूब पेजला. आणि त्या यूट्यूब पेजचं नाव आहे जान्हवी समेळ. नॉर्मल नाव आहे, तुम्हाला सर्च करायला पण काही इश्यू येणार नाही. सो आणि आपल्या कवितेवर भरभरून प्रेम करत राहा. थँक्यू.